नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जालना एमआयडीसीमध्ये अल्पवयीन बालकामगारांचा मृत्यू दडपल्याचा आरोप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. बालकामगाराच्या जीवाशी खेळ कोणाचा? जालना एमआयडीसीतील कंपन्यांवर गंभीर आरोप, मृत्यूचे सत्य लपवले, नगरसेवक अनिल तिरुक यांची चौकशीची मागणी. कारखान्यांमध्ये बालकामगाराची सर्रास नेमणूक, मृत्यूचे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न झाल्यास गंभीर आरोप. जालना औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये अल्पवयीन मुलांकडून बेकायदेशीरपणे काम करून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून काही महिन्यापूर्वी एका कंपनीत काम करत असलेल्या अल्पवयीन बालकामगाराचा मृत्यू झाल्याचे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 12चे नगरसेवक अनिल अशोक तिरुके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटलं आहे की जालना एमआयडीसीमधील काही कंपन्यांमध्ये लहान मुलांना बालकामगार म्हणून कामावर ठेवले जात असून अनेक ठिकाणी कामगारांच्या सुरक्षतेच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाकडून या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. काही महिन्यापूर्वी एका कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र या घटनेमागील सत्य दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला असून मृत्यूचे खरे कारण समोर आणण्यासाठी स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत मुलाच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि जबाबदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नगरसेवक अनिल तिरुके यांनी प्रशासनाला इशारा देत बालकामगार ही केवळ कायद्याची पायमल्ली नसून समाजाच्या भविष्यासोबत खेळ आहे. शिक्षणाच्या वयात मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये राबविणाऱ्या कोणतीही सवलत देता कामा नये. संबंधित कंपन्यांची तातडीने तपासणी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. तसेच एमआयडीसी परिसरातील सर्व कंपन्यांमधील कामगारांची कागदपत्रे आणि वयाची पडताळणी करण्यात यावी. बालकामगारांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी यंत्रणा उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना नगरसेवक अनिल तिरुक यांच्यासह माजिद पठाण, सदानंद खंदारे, विठ्ठल एखंडे, भागवत एखंडे, शुभम चौधरी आदी उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.